पिंपरी असा सामना नक्कीच या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतोय. एकाच खोऱ्यामध्ये असलेले हे दोन्ही गाव एकमेकांसमोर. तर या ठिकाणी नक्कीच मी लिगाडेवाडी संघाचा संघनायक याला आमंत्रित करेन. आपला या ठिकाणी या स्पर्धेच्या माध्यमातून एक छोटासा सन्मान केला जाईल, त्याचा आपण स्वीकार करायचा आहे. तर नक्कीच या ठिकाणी आपण खूप प्रयत्न केला अतोनात, परंतु नक्कीच हा खेळ आहे, हार जीत ही होतच राहते. अभि आणि नितीन साळुंके. अ, अभि आणि नितीन ही जोडी. लाजवाब असा फटका पहिल्या चेंडूवर लगावलाय. हा लाजवाब असा फटका या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतोय. येतोय पहिल्या चेंडूवर कणकणीत लाजवाब षटकार. पंचांचा इशारा आमच्यापर्यंत पोहोचवला जातोय आणि पहिल्या चेंडूवर या ठिकाणी इरादे स्पष्ट आपल्याला पाहायला मिळतात. आक्रमक चढवलं गेलंय, आक्रमक सुरुवात या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते. विजय पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर असतील. मॅन फ्रॉम करंडी मेढा या संघाकडून सामना करण्यासाठी पुन्हा एकदा अभिसज्ज आहे. पुन्हा एकदा चढवलाय हा खतरनाक असा फटका. वन बाउन्स येतोय सीमारेषा पार. लाजवाब फलंदाजी. पहिल्या दोन चेंडूवर पॉवर प्लेचा पुरेपूर उपयोग या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळाला. पहिल्या दोन चेंडूवर लाजवाब फटके. धावफलक या ठिकाणी जाऊन टेपेल आता 10 या धावसंख्येवर. थोडंसं प्रेशर नक्कीच या ठिकाणी गोलंदाजी मार्कवर आपल्याला पाहायला मिळतंय. विजय आता नक्कीच या ठिकाणी थोडेसे प्रेशरमध्ये असतील. पहिले दोन चेंडू आणि लाजवाब असे फटके. विजय याचा पुढील चेंडू सामना करण्यासाठी पुन्हा एकदा अभि सज्ज आहे. पुन्हा एकदा चढवून दिलाय, लगावून दिलाय. लाजवाब असा फटका. त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक आहे. दुसऱ्या धावेचा देखील प्रयत्न केला जातोय आणि 2 धावा सुरक्षित पूर्ण केल्या गेल्यात. सुरेख रनिंग बिटवीन द विकेट दोन्ही खेळाडूंमध्ये या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळाले आणि या 2 धावांबरोबरच धावफलक या ठिकाणी आता जाऊन ठेपेल 12 या धावसंख्येवर. 12 धावा या ठिकाणी धावफलकावर पाहायला मिळतात. विजयाचा पुढील चेंडू पुन्हा एकदा त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक तैनात आहे. धावचित बाद होण्याची शक्यता वर्तवण्यात येत होती. सुरक्षित आपल्या क्रीजमध्ये धावफलक एकने पुढे सरसावलं जाईल. धावफलकावर आहे त्या 13 धावा आणि बऱ्याचशा काळानंतर मात्र या ठिकाणी नितीन साळुंखे आता आपल्याला फलंदाजी मार्कवर पाहायला मिळतील. विजय आहेत गोलंदाजी मार्कवर मॅन फ्रॉम करंडी मेढा या संघाकडून. लाजवाबाचा फटका आणि झेल मात्र सुटला जातोय आणि कोणाचा झेल आपण सोडतोय ते तितकंच महत्वाचं आहे. नितीन साळुंखे सारख्या आक्रमक फलंदाजाचा या ठिकाणी झेल सुटला गेलाय. एक जीवदान या ठिकाणी दिलं जात आहे, अतिशय महत्त्वाचं. नक्कीच या ठिकाणी येणारा काळ सांगून जाईल हा फलंदाज किती महत्त्वाचा होता. विजय याचा पुढील चेंडू सामना करण्यासाठी पुन्हा एकदा नितीन साळुंखे. कार्पेटचा फटका पाहायला मिळतोय. यावर 1 धाव मात्र घेतली जाते आणि एका धावेबरोबरच धावफलक या ठिकाणी जाऊन टिपेल आता 14 या धावसंख्येवर. तर पहिल्या षटकाची देखील या ठिकाणी समाप्ती होते. धावफलकावर धावा आहे त्या 14 आणि नक्कीच या ठिकाणी आपण पाहिलं तर एक आक्रमक सुरुवात त्याबरोबरच एक जीवदान देखील या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळालं. त्या जीवदानाचा कितपत फायदा नितीन साळुंखे उचलतील ते तितकंच महत्त्वाचं असेल. चला सामन्याला त्वरित सुरुवात करून घ्यायची आहे. वेळ कमी आहे आपल्याकडे. मी विनंती करेन दोन्ही संघांना की लवकरात लवकर सामन्याला सुरुवात करून घ्यायची आहे. दोन्ही संघांकडून सहकार्याची अपेक्षा नक्कीच या ठिकाणी असेल. तर दुसऱ्या षटकासाठी चक्रवर्ती याला या ठिकाणी आमंत्रित केलं गेले. पाहूया काय करेल आपल्या संघासाठी. धावफलकावर धावा आहेत त्या 14 धावा या ठिकाणी धावफलकावर आहेत. चक्रवर्ती दुसऱ्या षटकासाठी आमंत्रण दिलं गेलंय. पाहूया काय करतील आपल्या संघासाठी. नक्कीच या ठिकाणी 3 खेळाडू आता मात्र या ठिकाणी 30 यार्ड सर्कलच्या बाहेर आपल्याला पाहायला मिळत आहेत.
चक्रवर्ती पाहूया काय करतील आपल्या संघासाठी सामना करण्यासाठी. 5 खेळाडू या ठिकाणी बाहेर घेतलेले आहेत. चक्रवर्ती याचा पुढील चेंडू सामना करेल नितीन साळुंखे. लाजवाब गोलंदाजी नक्कीच या ठिकाणी आपण पाहतोय. घोषित क्षेत्रामध्ये गेलेला हा चेंडू एका धावेची भर या ठिकाणी गणली जाईल आणि एका धावेच्या भरीबरोबरच धावफलक आता या ठिकाणी जाऊन टेपेल 15 या धावसंख्येवर. तर 15 धावा या ठिकाणी धावफलकावर आहेत. चांगली सुरुवात नक्कीच या ठिकाणी मी म्हणेन. चक्रवर्ती याचा पुढील चेंडू सामना करण्यासाठी नितीन साळुंखे सज्ज आहे. लाजवाब असा फटका त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक आहे. क्षेत्ररक्षकाच्या अव्वाक्याबाहेर चेंडू येतोय हा लाजवाब षटकार. आणि नक्कीच या ठिकाणी आपण पाहतोय ही कॅच जी सोडली गेली त्याचा मात्र या ठिकाणी विध्वंस होताना आपल्याला पाहायला मिळतो. आग ओकताना आता नितीन साळुंखे त्याच्या फलंदाजीमधून आपण पाहतोय. तर कॅच खूप महत्त्वाचे असतात आणि कॅचेस विन द मॅचेस हे जे समीकरण आहे ते नक्कीच या ठिकाणी क्रिकेटच्या परिभाषेमध्ये आपण म्हणतो की अतिशय महत्त्वाचं. पुन्हा एकदा पाहतोय आपण तोच फटका लाजवाब येतोय हा बॅक टू बॅक दुसरा षटकार लाजवाब. 2 षटकार एका पाठी एक आपल्याला पाहायला मिळत आहेत. धावफलकावर या ठिकाणी आपण जाणार आहोत. धावफलक जाऊन टेपतंय 27 या धावसंख्येवर. तर 27 धावा या ठिकाणी धावफलकावर आहेत आणि आता मात्र या ठिकाणी आक्रमकतेवर सवार नितीन साळुंखे. एका जीवदानाबरोबरच नक्कीच या ठिकाणी आपण पाहतोय आक्रमण चढवलं गेलंय आणि हे महत्त्वाचं आहे. नक्कीच या ठिकाणी आपण पाहतोय की नितीन साळुंखे या ठिकाणी आग ओकताना आपल्याला पाहायला मिळतात. धावफलकावर धावा आहेत 27. तर नक्कीच या ठिकाणी आक्रमकतेवर सवार आता नितीन साळुंखे या ठिकाणी पाहायला मिळत आहेत. चला अभि लवकर आपण आपली जागा घ्यायची आहे. वेळ आपल्याकडे कमी आहे. अजूनही बऱ्याचशा मॅचेस पेंडिंग आहेत. चक्रवर्ती याचा पुढील चेंडू पुन्हा एकदा आपण पाहतोय कार्पेटचा फटका. त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक तैनात आहे. एका धावेची भर आणि एका धावेवर मात्र या ठिकाणी समाधान मानलं जातं आणि समजदारीचं क्रिकेट या ठिकाणी पिंपरी संघाकडून आपल्याला पाहायला मिळते. जर आपण एखादा आक्रमक फटका खेळतोय त्यानंतर मात्र या ठिकाणी आपण स्ट्राईक चेंज करणं खूप महत्त्वाचं आहे आणि ते मात्र या ठिकाणी करताना आपल्याला पाहायला मिळते. आणि आता मात्र दिशाहीन गोलंदाजी व्हाईट बॉलचा इशारा पंचांकडून आमच्यापर्यंत पोहोचवला जातोय. एका अवांतर धावेची भर नक्कीच या ठिकाणी गणली जाईल. धावफलक या ठिकाणी जाऊन ठेपेल आता 29 या धावसंख्येवर. बिनबाद 29 या धावसंख्येवर पिंपरी संघ मार्गस्थ होताना आपल्याला पाहायला मिळतोय. चक्रवर्ती याचा पुढील चेंडू या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतोय. चक्रवर्ती याचा पुढील चेंडू. तर आता मात्र या ठिकाणी लाजवाब गोलंदाजी म्हणावी लागेल कारण हा चेंडू मात्र या ठिकाणी येतोय निर्धाव. धावसंख्या या ठिकाणी स्थिर आहे. धावफलकावर धावा ते 29. तर मॅचचा चेंडू या ठिकाणी आलेला आहे. मॅचच्या चेंडूकडे नक्कीच या ठिकाणी लक्ष असेल. चक्रवर्ती याचा पुढील चेंडू आता देखील चढवलाय प्रहार त्यावर लगावलाय हा खणखणीत लाजवाब षटकार. आणि आज मात्र या ठिकाणी पिंपरी संघाचे फलंदाज आपल्याला आग ओकताना पाहायला मिळत आहे. थोडंसं सांभाळावं लागेल आणि ती कॅच नक्कीच या ठिकाणी थोडंसं मीठ चोळताना जखमेवर आपल्याला पाहायला मिळते. अतिशय महत्त्वाची कॅच या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते. मला वाटतं त्या ठिकाणी ओमकार हा क्षेत्ररक्षक तैनात होता आणि एक कॅच जीवदान नक्कीच या ठिकाणी नितीन साळुंखे यांना दिलं आणि त्यांच्या बॅटमधून मात्र या ठिकाणी आग ओकताना आपल्याला ते पाहायला मिळत आहे. तर 2 षटकांचा खेळ या ठिकाणी संपलाय. धावफलकावर धावा आहेत त्या 35. मॅचला सुरुवात करून घ्या. वेळ कमी आहे. तिसऱ्या गोलंदाजाला त्वरित आमंत्रित करायचं आहे. 35 धावा आहेत धावफलकावर. 35 धावा. योगेश याला या ठिकाणी आमंत्रित केलं गेलंय ज्याने मात्र आपण पाहतोय सकाळपासून स्कोररची भूमिका लाजवाब पार पाडली. आता मात्र गोलंदाजाची भूमिका तो पार पाडतोय का
ते नक्कीच या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळेल. आणि नक्कीच या ठिकाणी आपण जर पाहिलं तर आक्रमकतेवर सवार आहेत पिंपरी संघाचे फलंदाज. आणि काय पाहतोय, पहिला चेंडू वाईट बॉलचा इशारा, थोडंसं प्रेशर नक्कीच या ठिकाणी गोलंदाजा मार्कवर. नाही नाही, त्याला हे दिलंय फक्त, वॉर्निंग दिलंय फक्त. नाही आताचं नाही, आताची वाईटची घे. फुल टॉस चेंडू आणि फुल टॉस चेंडूचा खरपूस समाचार. पुन्हा एकदा येतोय षटकार आणि नो बॉलचा इशारा पंचांकडून आमच्यापर्यंत पोहोचवला जातोय. नकारात्मक चेंडू, याचाच अर्थ या चेंडूवर 7 धावा या ठिकाणी गणल्या जातील. 45 धावा आहेत धाव फलकावर. एक वाईट पहिला, नंतर नो प्लस 6. पुन्हा एकदा उंच गेलेला चेंडू पाहायला मिळतोय. झेल घेतोय की काय, आणि झेल मात्र सुटला जातोय. आणि झेल जरी कॅरी केला असता तरी नो बॉल चा फ्री हिट होता, ते तितकंच महत्वाचं आहे. तर धावफलकावर या ठिकाणी धावा आहे त्या 44. पुन्हा एकदा लाजवाब असा फटका, क्षेत्ररक्षकाच्या आवाक्याबाहेरील चेंडू, चेंडू जातोय सीमारेषा पार, येतोय हा लाजवाब असा षटकार. आणि या षटकाराबरोबरच अर्धशतकी पारी या ठिकाणी फलंदाजी आवडली असेल तर नक्कीच या ठिकाणी थोड्याशा टाळ्या होऊन जाऊ द्यात. लाजवाब फलंदाजी, 50 धावा या ठिकाणी धाव फलकावर आहे. तिसरं षटक या ठिकाणी प्रगती पथावर आहे. योगेशाचा पुढील चेंडू आता देखील या ठिकाणी आपण पाहते नो बॉलचा इशारा पंचांकडून आमच्यापर्यंत पोहोचवला जातोय. पुढील चेंडू देखील फ्री हिट असेल असं देखील पंच या ठिकाणी दर्शवताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. 51 धावा या ठिकाणी धाव फलकावर आहेत. तर मला वाटतं या ठिकाणी पंच नक्कीच सल्लामसलत करतील, कारण की 2 भीमर या ठिकाणी अलाव असतात. थोडंसं सल्लामसलत नक्कीच या ठिकाणी झालेला आहे. तर पंचांनी नक्कीच या ठिकाणी ताकीद दिलेली आहे गोलंदाजाला. पुन्हा एकदा उंच गेला चेंडू पाहायला मिळतोय, परंतु क्षेत्र कोणतं निवडलं गेलंय ते नक्कीच पाहणे. आणि हा षटकार, पंचांचा इशारा आमच्यापर्यंत पोहोचवला जातोय. आग आग आग, आणि या ठिकाणी आग चोखली जाते. लाजवाब लाजवाब या ठिकाणी फलंदाजी आपल्याला पाहायला मिळते. तर पिंपरी संघ नक्कीच या ठिकाणी मार्ग सोडताना आपल्याला पाहायला मिळते. 57 धावा या ठिकाणी धाव फलकावर आहेत. 57 धावा धाव फलकावर आहेत. जर आपण या ठिकाणी पाहतोय तिसरं षटक या ठिकाणी प्रगती पथावर आहे. पुन्हा एकदा या ठिकाणी पाहतोय लाजवाब असा फटका ऑफच्या दिशेने पाहायला मिळतोय. येतोय कणकणीत लाजवाब षटकार. हो, थोडंसं सावरावं लागेल. गोलंदाजीमध्ये थोडीशी सुधारणा आणणं खूप गरजेचं आहे. तर या ठिकाणी आपण पाहतोय थोडासा कानमंत्र दिला जातोय गोलंदाजाला, परंतु नक्कीच या ठिकाणी सावरणं खूप महत्वाचं आहे. लाजवाब असा फटका, क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी तैनात आहे. पाहूया काय होतं. आणि झेल मात्र त्या ठिकाणी घेतला जातोय. आणि एक आक्रमक पारीचा अंत या ठिकाणी पाहायला मिळतोय. अभि ज्याने मात्र षटकाराने सुरुवात केली होती त्याला या ठिकाणी माघारी परतावं लागतंय. अजूनही एक चेंडू शेष आहे. 63 झाले. अभिचे किती झाले रन? 37. आणि या नितीनचे तर 37 धावांची आक्रमक पारी या अभिच्या बॅटमधून पाहायला मिळाली. लाजवाब फलंदाजी. आता मात्र या ठिकाणी योगेश घेऊन येतोय आपला शेवटचा चेंडू या षटकातील. पुन्हा एकदा लाजवाब असा फटका, क्षेत्ररक्षक कोणताही तैनात नाहीये. चेंडू जातोय सीमारेषा पार, येतोय हा कणकणीत लाजवाब चौकार. आणि या चौकाराबरोबरच थोडंसं महागडं षटक मी या ठिकाणी म्हणेन, कारण या षटकामध्ये 3 षटकार आणि 1 चौकार पाहायला मिळतोय.
अजूनही एक षटक बाकी आहे आणि धाव फलकावर धावा आहे त्या 68. 68 फॉर 1 लॉस. आयुष पुन्हा एकदा लाजवाब असा फटका त्या ठिकाणी पाहायला मिळतो. यावर एक धाव तर धावून पूर्ण केलेली आहे. दुसऱ्या धावेचा प्रयत्न केला जातोय आणि 2 धावा सुरक्षितरित्या पूर्ण केल्या जात आहेत. या 2 धावांबरोबरच आता धावफलक या ठिकाणी जाऊन ठेपलेला आहे 69 या धावसंख्येवर. लाजवाब असा फटका पाहायला मिळतोय. कोणत्याही गोलंदाजाला या ठिकाणी प्रयत्न करतायत परंतु लाजवाब येतोय अखणखणीत लाजवाब षटकार. पंचांचा इशारा आमच्यापर्यंत पोहोचवला जातोय आणि जर आपण पाहिलं असेल ना तर लाजवाब फलंदाजी आतापर्यंतचा मला वाटतं हा हायेस्ट स्कोर असावा. 75 धावा धाव फलकावर या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहेत. आग उगताना पाहायला मिळते पिंपरी संघाचे फलंदाज. फुल टॉस चेंडूवर खरपूस समाचार येतोय. हा बॅक टू बॅक लाजवाब षटकार आणि नक्कीच या ठिकाणी आता मात्र या ठिकाणी आग ओकली जाते. लाजवाब फलंदाज या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते आणि ज्याची झेल या ठिकाणी सुटली ती झेल मात्र या ठिकाणी अतिशय विध्वंस करताना आपल्याला पाहायला मिळते. अतिशय महत्वाची झेल या ठिकाणी सुटली गेली आणि त्या जीवदानाचा फायदा मात्र या ठिकाणी करताना पाहायला मिळत आहेत. पुढे मारण्याचा प्रयत्न केला जातोय. त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक तैनात आहे. लाजवाब क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं. चांगली फेकी एका धावेची भर. सेन्सिबल क्रिकेट या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते. 82 धावा धाव फलकावर. पुन्हा एकदा उंच गेला चेंडू. त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक तैनात आहे परंतु एक धाव चोरटी धाव घेण्यामध्ये यश नक्कीच या ठिकाणी पाहायला मिळते. धाव फलकावर धावा आहे त्या 83. 83 फॉर 1 लॉस अशी परिस्थिती नक्कीच आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते. आयुष याचा पुढील चेंडू. लाजवाब लाजवाब असा फटका. नितीन साळुंके बँग ऑन फायर येतोय खणखणीत लाजवाब षटकार. सुरुवात मात्र या ठिकाणी षटकाराने झाली होती आणि शेवट देखील षटकारानेच झाला आणि धाव फलकावर या ठिकाणी धावा आहे त्या 89 आणि 90 धावांचं महाकाय लक्ष आता असणार आहे. 89 धावा आणि नितीन साळुंके वैयक्तिक किती केले त्यांनी त्यांच्याकडे असेल ना नितीन साळुंके. तर 37 धावांची नक्कीच या ठिकाणी खेळी पाहायला मिळाली आपल्याला नितीन साळुंके याच्या बॅटमधून. तर अजूनही या ठिकाणी एखादा जर असतं षटक तर नक्कीच या ठिकाणी 50 धावांची खेळी पाहायला मिळाली असती. परंतु नक्कीच या ठिकाणी आपण मॅचला सुरुवात करणार आहोत. कृपया विनंती आहे क्षेत्ररक्षण त्वरित सजवून घ्यायचं आहे पिंपरी संघ. आपणास या ठिकाणी विनंती आहे. 90 धावांचं लक्ष आणि मला वाटतं आजच्या दिवसातील हा हायेस्ट स्कोर असावा आतापर्यंत. 90 धावा आणि 4 षटकं. 4 षटकामध्ये 90 धावा आणि षटकारांची आतिषबाजी नक्कीच या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळाली पिंपरी संघाकडून. प्रथमतः अभिनय मात्र या ठिकाणी लाजवाब सुरुवात करून दिली आणि त्याला साथ मात्र या ठिकाणी नितीन साळुंके याची बॅट चालताना आपल्याला पाहायला मिळाली. लाजवाब फलंदाजी. 90 धावांचं महाकाय लक्ष आता समोर आहे आणि सुरुवात करण्यासाठी कोण येईल नक्कीच या ठिकाणी करंडी मेढा या संघाकडून ते नक्कीच या ठिकाणी पाहण्याजोगं असेल.
आता ह्याच्यामध्ये श्री दत्त चॅलेंजर्स करंडी मेढा आपण आपले फलंदाज लवकरात लवकर पाठवून द्या मैदानावर. चॅलेंजर क्रिकेट क्लब करंडीचा आयोजक झाला. दत्त चॅलेंजर क्रिकेट क्लब करंडीचा आयोजक झाला. श्री दत्त चषक आज लागलाय गाजायाला. श्री दत्त चषक आज लागलाय गाजायाला. महासंग्राम क्रिकेट रंगला. नवी मुंबई नगरीत महासंग्राम क्रिकेट रंगला. श्री दत्त चषक आज लागलाय गाजायाला. श्री दत्त चषक आज लागलाय गाजायाला. महाकाय लक्ष आहे. गोलंदाजी मार्गवर आपण पाहतोय नितीन साळुंके ज्याने मात्र अवघी एक धाव या आधीच्या मॅच मध्ये खर्च केली होती पॉवर प्लेला. लाजवाब या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतोय. 4 क्षेत्ररक्षक चेंडू मागे पाहायला मिळत आहेत. दुसऱ्या धावेचा देखील या ठिकाणी प्रयत्न केला जातोय आणि 2 धावा सुरक्षितरित्या पूर्ण केल्या जात आहेत. तर 2 धावा या ठिकाणी धावफलकावर आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळत आहेत. तर नक्कीच या ठिकाणी थोडीशी आक्रमक सुरुवात नक्कीच या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते, परंतु हे आक्रमण नक्कीच या ठिकाणी कायम ठेवावं लागेल जर ही मॅच जिंकायची आहे तर. 90 धावांचं महाकाय लक्ष आपल्या समोर आहे. नितीन साळुंके याचा पुढील चेंडू लाजवाब असा पुन्हा एकदा उंच गेलेला चेंडू पाहायला मिळतो. क्षेत्ररक्षक खाली आहे आणि दोघांचं भांडण आणि तिसऱ्याचा लाभ अशी परिस्थिती त्या ठिकाणी पाहायला मिळते. तर नक्कीच या ठिकाणी आपण पाहतोय गोलंदाज आपला पुरेपूर प्रयत्न करतोय, परंतु क्षेत्ररक्षणाची साथ असणं अतिशय महत्त्वाचं आहे. तर नक्कीच या ठिकाणी आपण पाहतोय आता धावफलकावर आपण जाऊया. धावफलक या ठिकाणी जाऊन ठेपते 4 या धावसंख्येवर. नितीन साळुंके पुन्हा एकदा गोलंदाजी मार्गवर असतील. सामना करण्यासाठी विजय सज्ज आहे. पुन्हा एकदा या ठिकाणी आपण पाहतोय कार्पेटचा फटका आपल्या फॉलो थ्रू मध्ये. सुरेख क्षेत्ररक्षण, लाजवाब क्षेत्ररक्षणाचा नजारा. धावफलकावर धावा आहे त्या 4. तर या ठिकाणी आपण पाहतोय की 2 चेंडू जे पहिले हाताळले गेले त्यावर दोन्ही चेंडूंवर झेल मात्र या ठिकाणी टिपता आलेला नाहीये आणि व्हाईट बॉलचा इशारा. थोडंसं दिशाहीन गोलंदाजी नक्कीच या ठिकाणी पाहायला मिळाली नितीन साळुंके यांच्या माध्यमातून. धावफलकावर 1 धाव नक्कीच या ठिकाणी अंकित केली जाईल. धावफलक आता जाऊन ठेवेल 5 या धावसंख्येवर. 5 धावा धावफलकावर आहेत. नितीन साळुंके यांचा पुढील चेंडू पुन्हा एकदा सुरेख आणि काय पाहतोय जी झेलची सुरुवात त्या ठिकाणी करंडी संघाने केली होती तीच सुरुवात या ठिकाणी आपल्याला पिंपरी संघाकडून देखील पाहायला मिळाली. तर झेल अतिशय महत्त्वाची झेल आणि नक्कीच या ठिकाणी दीपक हा एक असा फलंदाज आहे ज्याला मात्र या ठिकाणी आपण जर जीवदान देताय तर येणाऱ्या काळामध्ये हा देखील लाजवाब फलंदाजी करू शकतो. नितीन साळुंके याचा पुढील चेंडू
पुन्हा एकदा या ठिकाणी आपण पाहतोय लाजवाब क्षेत्ररक्षण आपल्याच फॉलो थ्रू मध्ये त्या ठिकाणी पकडलाय चेंडूला आणि हा देखील डॉट चेंडू पाहायला मिळतो. आक्रमण मात्र या ठिकाणी पुरेपूर चढवताना पाहायला मिळत आहे दीपक, परंतु यश येणं खूप महत्वाचं आहे आणि त्यामध्ये मात्र या ठिकाणी अडकवलं जात आहे. नितीन साळुंके यांचा पुढील चेंडू सामना करेल दीपक. पुन्हा एकदा उंच गेला चेंडू त्या ठिकाणी देखील क्षेत्ररक्षण तयार आहे. क्षेत्ररक्षकाच्या हव्वाक्या बाहेर चेंडू त्या ठिकाणी पाहायला मिळते. 2 धावा सुरक्षितरित्या पूर्ण केल्या जात आहेत आणि या 2 धावांबरोबरच धावफलक या ठिकाणी आता जाऊन टेपेल 7 या धावसंख्येवर. तर या ठिकाणी आपण पाहतोय धावफलकावर धावा आहे त्या 7. पहिल्या षटकाचा खेळ या ठिकाणी संपलाय. 90 धावांचं महाकाय लक्ष नक्कीच या ठिकाणी करंडी मेढा या संघासमोर आहे आणि आता मात्र या ठिकाणी गोलंदाजी मार्कवर गोलंदाज विनोद. नक्कीच या ठिकाणी आपण पाहतोय झेल मात्र त्या ठिकाणी सोडला जातोय आणि येतोय हा चौकार आणि नक्कीच या ठिकाणी पहिल्या चेंडूवर चौकार पाहायला मिळाला आणि या चौकाराबरोबरच धावफलक या ठिकाणी जाऊन ठेपेल आता 11 या धावसंख्येवर. तर 11 धावा या ठिकाणी धावफलकावर आहेत. विनोद याचा पुढील चेंडू पुन्हा एकदा या ठिकाणी आपण पाहतोय लाजवाब गोलंदाजी. डॉट चेंडू या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळाला. धावसंख्या या ठिकाणी स्थिर आहे. धावफलकावर धावा आहे त्या 11. विनोद पुन्हा एकदा सज्ज आहे गोलंदाजी मार्कवर सामना करण्यासाठी. आयुष पुन्हा एकदा उंच गेला चेंडू. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी तैनात आहे. थोडीशी लगबग त्या ठिकाणी पाहायला मिळते आणि चेंडू जातोय सीमारेषा पार. येतोय हा लाजवाब चौकार आणि या चौकाराबरोबरच धावफलक या ठिकाणी आता जाऊन ठेवेल 15 या धावसंख्येवर. तर 15 धावा या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतात धावफलकावर आहे. तर थोडंसं आक्रमण चढवणं खूप महत्त्वाचं आहे आणि हे आक्रमण नक्कीच सुरू ठेवणं खूप गरजेचं आहे कारण 90 धावांचं महाकाय लक्ष करंडी या संघासमोर आहे. करंडी मेढा. तर नक्कीच या ठिकाणी आपण पाहतोय विनोद आता गोलंदाजी मार्कवर पाहायला मिळतोय दुसऱ्या षटकासाठी, ज्याला मात्र या ठिकाणी पिंपरी संघाने खांद्यावर जी जबाबदारी दिलेली आहे तो मात्र या ठिकाणी पार पाडताना विनोद पाहायला मिळतोय. पुन्हा एकदा लाजवाब गोलंदाजी म्हणावीच लागेल कारण या ठिकाणी आपण पाहतोय की हा चेंडू देखील डॉट आपल्याला पाहायला मिळाला. कोणत्याही प्रकारची धाव या चेंडूवर नाहीये. गोशी क्षेत्रामध्ये गेलेला हा चेंडू एका धावेची भर. एका धावेच्या भरी बरोबरच धावफलक या ठिकाणी जाऊन टेपेल 16 या धावसंख्येवर. 16 धावा या ठिकाणी धावफलकावर आहेत. विनोद याचा पुढील चेंडू. पुन्हा एकदा झेल. लाजवाब झेलचं प्रदर्शन या ठिकाणी पाहायला मिळते. आयुष याची खेळ या ठिकाणी संपुष्टात आपल्याला पाहायला मिळते. लाजवाब गोलंदाजी. दुसरं षटक प्रगतीपथावर आहे. थोडस आक्रमण चढवणं. अजूनही 74 धावांचं लक्ष आहे. 74 धावांचं लक्ष या ठिकाणी अजूनही पार करायचं आहे आणि फलंदाजी मार्कवर नवीन फलंदाज मयूर आपल्याला पाहायला मिळेल, जो मात्र या ठिकाणी नॉन स्ट्राईक एंडला आपल्याला पाहायला मिळतोय. चैतन्य याच्याकडे जबाबदारी देण्यात आलेली आहे तिसऱ्या षटकाची. जर्सी क्रमांक 45. अजूनही या ठिकाणी लाजवाब घोषित क्षेत्रामध्ये गेलेला चेंडू एका धावेची भर नक्कीच या ठिकाणी गणली जाईल. धावफलक जाऊन ठेपलेला आहे 18
या धावसंख्येवर. तर 18 धावा या ठिकाणी धावफलकावर आहेत. चैतन्य याचा पुढील चेंडू. दीपक आणि हा एकमेव फलंदाज आहे जो मात्र लक्ष पार करतो आणि हा षटकार पंचांचा इशारा आमच्यापर्यंत पोचवला जातोय आणि दीपकवर मात्र ही या ठिकाणी जबाबदारी असेल, कारण हा एकमेव फलंदाज असा आहे की या मॅचमध्ये जर राहायचं आहे तर दीपक सारख्या फलंदाजानं टिकणं खूप महत्त्वाचं आहे. आता मात्र एखादा चमत्कारच मॅचमध्ये करंडी संघाला ठेवेल, कारण या ठिकाणी एवढं आक्रमण करणं शक्य नाही, परंतु हे क्रिकेट आहे. क्रिकेटमध्ये कोणत्याही अंदाजाला या ठिकाणी थारा नाही आहे आणि या ठिकाणी आपण पाहतोय लाजवाब गोलंदाजी नक्कीच या ठिकाणी म्हणावी लागेल. हा देखील डॉट चेंडू पाहायला मिळतोय. धावसंख्या या ठिकाणी स्थिर आहे. धावफलकावर धावा आहे त्या 24. पुन्हा एकदा उंच आणि लाजवाब असा फटका. आक्रमण चढवलंय. येतोय हा खणखणीत लाजवाब षटकार आणि या षटकाराबरोबरच धावफलक 6 ने पुढे सरसावलं जाईल आणि धावफलक आता या ठिकाणी जाऊन टेपेल 32 या धावसंख्येवर. 30 या धावसंख्येवर. पुन्हा एकदा उंच गेला चेंडू त्या ठिकाणी पाहायला मिळतो. क्षेत्ररक्षक तैनात आहे आणि विकेटचं पतन. दीपक याला माघारी परतावं लागतंय. तर नक्कीच या ठिकाणी ज्यावर जास्त जबाबदारी होती त्याच फलंदाज मात्र या ठिकाणी माघारी परतताना आपल्याला पाहायला मिळते. एकच आशा नक्कीच करंदी संघाकडे, एकच उमेद दीपकच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळत होती, त्याला देखील या ठिकाणी माघारी परतावं लागतंय आणि त्याची जागा भरून काढण्यासाठी निलेश याला या ठिकाणी आमंत्रित केलं जात आहे. पाहूया काय करेल आपल्या संघासाठी. नक्कीच या ठिकाणी आपण पाहतोय आज मात्र या ठिकाणी आक्रमण चढवणं खूप गरजेचं आहे. चला पुढील फलंदाज त्वरित मैदानावर पोहोचायचा आहे. वेळ आपल्याकडे कमी आहे. कृपया लवकरात लवकर आपण मैदानावर पोहोचा. तर चैतन्य गोलंदाजी मार्कवर आपल्याला पाहायला मिळतोय. सामना करण्यासाठी नवीन आलेला फलंदाज निलेश फलंदाजी मार्कवर. चैतन्य याचा पुढील चेंडू. पुन्हा एकदा उंच गेला चेंडू. क्षेत्ररक्षक तैनात आणि बॅक टू बॅक विकेटचं पतन या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते आणि नो बॉलचा इशारा पंचांकडून आमच्यापर्यंत केला जातोय. फ्री हिट चेंडू असेल असं देखील पंच आमच्यापर्यंत या ठिकाणी इशारा पोहोचवत आहेत. नक्कीच या ठिकाणी लाजवाब पंच या ठिकाणी आपल्याला लाभलेले आहेत आणि एक कडवी नजर प्रत्येक त्या गोष्टींवर या पंचांकडून आपल्याला पाहायला मिळते. आता देखील या ठिकाणी उंच गेला चेंडू. हा फ्री हिटचा चेंडू आहे. एक धाव तर या ठिकाणी घेतली गेली आहे आणि एका धावेवर नक्कीच या ठिकाणी समाधान मानलं जात आहे. तर धावफलकावर या ठिकाणी आपण जाणार आहोत. धावफलक या ठिकाणी जाऊन ठेपत आहे 30 या धावसंख्येवर. 33 या धावसंख्येवर. 33 धावा या ठिकाणी धावफलकावर आहे. तर शेवटच्या षटकासाठी कोणाला आमंत्रित केलं जात आहे ते नक्कीच या ठिकाणी पाहण्याजोगं असेल. तन्मय याला आमंत्रित केलं गेलंय. पाहूया काय करेल आपल्या संघासाठी. तर शेवटचं षटक तन्मय या ठिकाणी घेऊन आलाय. पाहूया काय करेल आपल्या संघासाठी. आणि या ठिकाणी लगवलाय चेंडू, परंतु क्षेत्र मात्र चुकीचं या ठिकाणी पाहायला मिळते. घोषित क्षेत्रामध्ये गेलेला चेंडू एका धावेची भर
नक्कीच या ठिकाणी गणली जाईल. आणि तर कृपया विनंती आहे, निझरे संघ आपण जर या ठिकाणी उपस्थित असाल, माझा आवाज आपल्यापर्यंत पोहोचत असेल तर आपण मात्र या ठिकाणी सज्ज राहायचं आहे. या मॅच मध्ये जो विजयी संघ असेल तो आपल्या सोबत या ठिकाणी भिडणार आहे. पुन्हा एकदा उंच गेला चेंडू पाहायला मिळतोय, क्षेत्ररक्षक तैनात आणि विकेटचं देखील या ठिकाणी पतन नक्कीच या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतंय. पुढील फेरीमध्ये कोण प्रवेश करेल, कोण निझरे संघासमोर या ठिकाणी भिडेल ते नक्कीच या ठिकाणी पाहण्याजोगं असेल. तर निझरे संघ विनंती आहे आपण या ठिकाणी सज्ज राहायचं आहे. यानंतरची मॅच आपल्या समोर रंगणार आहे. या संघांमध्ये जो विजयी संघ असेल तो या ठिकाणी निझरे संघासमोर भिडताना आपल्याला पाहायला मिळेल. कोण बक्षीस पात्र फेरीमध्ये प्रवेश करेल ते नक्कीच या ठिकाणी पाहण्याजोगं असेल. तर या ठिकाणी लाजवाब गोलंदाजी नक्कीच या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळाली तन्मय याच्या माध्यमातून. तर 3 चेंडूंचा खेळ या ठिकाणी संपला. या षटकातील तन्मय याचा पुढील चेंडू. लाजवाब गोलंदाजी, बॅक टू बॅक 2 डॉट या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहेत. तर ओमकार या ठिकाणी नवीन फलंदाज आलेला आहे. फलंदाजी मार्गवर डावकुरा फलंदाजी मार्गवर या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतोय. तन्मय याचा पुढील चेंडू. पुन्हा एकदा या ठिकाणी डॉट आणि डॉट हॅट्रिक या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळाले. बॅक टू बॅक 3 चेंडू या ठिकाणी डॉट पाहायला मिळत आहेत. तन्मय एक लाजवाब गोलंदाजीचा नजारा या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतोय. शेवटचा चेंडू प्रगतीपथावर आणि हा देखील डॉट पाहायला मिळतोय. या ठिकाणी विजयी ठरतोय. पुढील फेरीमध्ये प्रवेश करणारा संघ पिंपरी संघ आपल्याला पाहायला मिळतोय. आपलं हार्दिक अभिनंदन. त्याचप्रमाणे करंडी मेडा या संघाने आपला खेळ आमच्यापर्यंत पोहोचवला त्याबद्दल आपलं देखील हार्दिक आभार. यानंतरची मॅच बक्षीस पात्र फेरी नक्कीच या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळेल. पिंपरी विरुद्ध निझरे असा हा सामना या ठिकाणी रंगताना आपल्याला पाहायला मिळेल. तर निझरे संघाचे कर्णधार आमच्यापर्यंत त्वरित पोहोचायचं आहे. त्याचप्रमाणे पिंपरी संघ आपला देखील कर्णधार आमच्यापर्यंत पोहोचवायचा आहे. आणि आताच्या मॅचचा मॅन ऑफ द मॅचचा मानकरी ठरेल आताच्या मॅचचा मॅन ऑफ द मॅच ठरतोय अभि कृपया आपण या ठिकाणी यायचं आहे. आताच्या मॅचचा मॅन ऑफ द मॅच सामनावीर ठरतोय या ठिकाणी अभि. दोन्ही संघांचे कर्णधार आमच्यापर्यंत पोहोचायचं आहे. निझरे संघ आपला कर्णधार आमच्यापर्यंत पोहोचवा कृपया. त्याचप्रमाणे पिंपरी संघ आपला देखील कर्णधार आमच्यापर्यंत पोहोचवायचा आहे. आणि